अतिवृष्टीच्या अस्मानी संकटानंतर आता शेतकऱ्यांना नाफेडच्या सुलतानी नियमांचा फटका बसतोय। डागळलेला सोयाबीन असल्याचं सांगत विक्रीसाठी येणाऱ्या जवळपास 70% शेतकऱ्यांना परतीचा रस्ता दाखवला जातोय। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना परत पाठवलं जातंय। गेल्या वर्षी 5% डागेल सोयाबीन असले तरी घ्यायचा निकष होता, पण यंदा मात्र तो निकष 3% करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाईलाजानं कमी भावात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना सोयाबीन विकावं लागतंय। अर्धापूरच्या नाफेड खरेदी केंद्रांवर सोयाबीन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। या ठिकाणी तुम्ही सोयाबीन आणलं, काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने माल खरेदी चालू आहे? 4 शेतकऱ्याचा माल आहे, त्याच्यामध्ये 100 क्विंटल माल आहे। आणला त्यांनी सॅम्पल घेतल्यानंतर एका जणाचा माल पास केला, बाकी तिघाचा माल नापसंत केला, कारण तर डॅमेज आहे, माती आहे, काडी आहे म्हणून। कारण अतिवृष्टीमुळे यावर्षी सोयाबीन तर 90% लोक शेतकऱ्यांचे काही खराबच आहेत। अतिवृष्टी म्हणून तुम्ही नुकसान भरपाई दिलेली आहे, तर आता आम्ही माल कुठून आणावं, काय येचून आणावं काय? चांगले आमचे मालच 90% डागेल आहेत। त्याच्यामुळे आमची मागणी एकच आहे की त्यांनी सरसकट माल घेण्याची। जे काही ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये थोडीफार 19 डॅमेज आहेत ते पण वापस करायला। कसं आहे 3% 5%हून 3%वर जे यायचे ग्रेडर आहे ते उलट वाढवायचे यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं ते कमीच केलेलं आहे। हे शासनाचे धोरण हे चुकीचे असल्यामुळे शेतकऱ्याचं सगळं काही मरण आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, अर्धापूर, नांदेड। त्यामध्ये कसं आहे, मातीचं प्रमाण जे आहे ते 2% पर्यंत चालते। आपल्याला मॅक्झिमम 2% माती घेऊ शकतो आपण नियमाप्रमाणे। त्यामध्ये डॅमेजचं प्रमाण आहे, ते डॅमेज आपण 3% पर्यंत मॅक्झिमम घेऊ शकतो। आज ह्या जर निकषात जर नाही बसलं तो सोयाबीन, तर तो आपल्याला नाही घेता येणार। नियमाप्रमाणे जे आहे ते करू शकतो आपण। त्याच्या व्यतिरिक्त आपण शेतकऱ्याचे खूप कळवळ आहे, पण आता आम्ही पण काही करू शकत नाही, कारण सर्व जे आहे ते आम्हाला पण वरती रिपोर्ट द्यावे लागतात। त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। जे रिपोर्ट याच्यामध्ये जे बसते, निकषात बसते, तो माल घेऊ शकतो आपण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।